अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तेजोनिधी मोरेदादा आणि प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन. तसेच उपस्थित सर्व सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आज आपण पालकत्व एक कला या विषयावर सविस्तर माहिती घेणार आहोत. पालक या शब्दाचा अर्थ काय? पालक ही एक कला आहे असं आपण म्हटलं आहे. याचा अर्थ काय? आपले मूल संस्कारी सर्वगुण संपन्न होण्यासाठी आपण पालक म्हणून काय केले पाहिजे याला अनुसरून अनेक विषयांचे विवेचन आज आपणासमोर परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आईने केलेल्या संस्कारातून अखेर 9 महिने पूर्ण होऊन एक सुंदर निरागस बाळ या भूतलावर जन्माला येते आणि सर्वांचे लक्ष वेधून घेते. आपले मूल हे आपले सर्वस्व असते. आपल्या सर्व आशा आकांक्षा मुलाभोवती केंद्रित असतात. पण त्याच वेळी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपले मूल हे आपले सर्वस्व तर आहेच, पण त्याचबरोबर तो या राष्ट्राची संपत्ती आणि समाजाचा अमूल्य ठेवा आहे. या अमूल्य ठेव्याचे जतन निकोप पद्धतीने करण्यासाठी त्यांच्यातील सृजनतेला वाव देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, योग्य निर्णय क्षमता, एकाग्रता, तन्मयता वाढवण्यासाठी पालकत्वाचा स्वीकार करायला हवा. मुळात पालक या शब्दाची व्याख्याच अशी आहे की पा म्हणजे पालन करणारा, ल म्हणजे लक्ष देणारा, क म्हणजे कर्तव्य बुद्धीने वागणारा. या तीनही शब्दांचे अर्थ समजून उमजून आपल्या पाल्याला घडवणारा कारागीर म्हणजे पालक होय. गर्भावस्था ते वयवर्ष 8 प्रचंड क्षमतेचा स्रोत. ज्या गोष्टींची शक्यता वाटत नव्हती अशी अचाट कामगिरी बाळाचा मेंदू शिकण्यात, स्मृतीत आणि निर्मितीत करू शकतो. हे आता नवनव्या संशोधनाने सिद्ध झाले आहे. सुयोग्य परिस्थितीत बाळ ज्ञानाचे आकलन, साठा, प्रक्रिया आणि पूर्वस्मृती प्रचंड प्रमाणावर करू शकतो. बाळाच्या मेंदूच्या पूर्ण क्षमतेचा वापर करणे ही आज तरी आपल्या आवाक्याबाहेरची बाब आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेचा नाही तरी जास्तीत जास्त क्षमतेचा विकास व्हावा यासाठी बाळाला आईच्या गर्भात असताना आणि जन्मल्यानंतर जितके अधिक शिकवता येईल तितके अधिक शिकवावे. बाळ किंवा बाळाचा मेंदू कशानेही थकत नाही. बाळाला काहीही शिकवले तरी बाळ ते शिकतो. बाळाला शिकवलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही. आपण जे काही शिकवू ते त्याच्या मेंदूत साठवून ठेवले जाते. गर्भात किंवा जन्मल्यानंतर बाळाला शिकवलेली सर्व काही त्याच्या मेंदूच्या आठवणीच्या कप्प्यात योग्य प्रकारे साठवले जाते. ही सर्व माहिती बाळ आपल्या भविष्यात वापरणार असते. त्यामुळे अगदी लहान वयात बाळाने शिकवलेल्या सर्व गोष्टी त्याने त्वरित कृतीत आणाव्यात यासाठी मात्र आग्रह धरू नये. गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे बाळाच्या मेंदूचा विकास करताना आई वडिलांनी संस्काराचे कर्म करीत राहावे. फळाची अपेक्षा करू नये. योग्य वेळी फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता फक्त बाळाला शक्य होईल ते सर्व शिकवणे ही आई वडिलांची जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही याची आई वडिलांनी दक्षता घ्यावी. बाळाचे वय जितके कमी तितके ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता अधिक. बाळाचं वय जितकं कमी असेल त्याहून अधिक लवकर बाळ शिकत असते. उदाहरणार्थ 5 वर्षाच्या मुलांपेक्षा 4 वर्षाच्या मुलाला शिकवणे अधिक सोपे असते. बाळाच्या मेंदूचा विकास कसा करावा यासाठी काही मुद्दे. मूल गर्भात असल्यापासूनच आईने ध्यानधारणा करायला हवी. योग्य आहार तसेच मन शांत व स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. मूल जन्माला आल्यापासून 5 वर्षापर्यंत त्याची बुद्धिमत्ता कशी वाढवायची यासाठी अभ्यास बाळ होण्यापूर्वीच केला पाहिजे. बाळाला शारीरिक व मानसिक दृष्ट्या जास्तीत जास्त सक्षम कसे बनवता येईल यासाठी नियोजन करायला पाहिजे. जवळपास सर्वांचाच मेंदू सारख्याच आकाराचा असतो, परंतु सर्वांची क्षमता मात्र सारखी नसते. कारण काहींचा मेंदू प्रशिक्षित असतो तर काहींना प्रशिक्षण मिळत नाही. आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा पण तेवढाच दुर्लक्षित अवयव म्हणजे मेंदू. आपले बाळ उंच, सुदृढ, रंगाने गोरेपान होण्यासाठी सर्व माता प्रयत्न करतात, पण मेंदूसाठी काही विशेष करावे लागते याचा आपण कधी विचारही करत नाही. बाळाच्या इतर अवयवांच्या विकासाकडे
जेवढे लक्ष देतो तेवढे लक्ष मेंदूकडे देत नाही. खरं तर आपला मेंदू सक्षम ठेवला तरच आपण आपल्या आणि बाळाच्या शरीरावर, त्या योगे शरीर स्वास्थ्यावर नियंत्रण ठेवू शकतो. उजवा आणि डावा मेंदू. डाव्या मेंदूचे कार्य: तर्कशास्त्र, लेखन कौशल्य, विज्ञान व गणितशास्त्र, भाषा चातुर्य, वास्तववादी. उजव्या मेंदूचे कार्य: विचार प्रक्रिया, मनन, चिंतन, सर्जनशीलता, भावनिक अभिव्यक्ती, संगीत, कला, कल्पनाशक्ती. मेंदूचा उजवा आणि डावा असे 2 अर्धगोल असतात. प्रत्येक अर्धगोलाच्या विचारांची वेगवेगळी क्षेत्र आहेत. त्या त्या क्षेत्रात हे अर्धगोल परिपूर्ण आहेत. मात्र काही क्षेत्र एकमेकांत मिसळलेली असतात. तरीही एकंदरीत दोघांची क्षेत्र वेगवेगळी आहेत. डावा मेंदू: तार्किक, रेषाकृती, नीटनेटकेपणा, सुज्ञपणा, क्रमवारी, सुसंघटितपणा, वस्तुस्थिती आधारित अमूर्त कल्पना, उच्चारण, वाचन, लिखाण, श्रवण, आकडेसंबंध, उच्चारशास्त्र. उजवा मेंदू: निर्मितीप्रवण, कल्पनाशक्ती, अंतर्ज्ञान, शब्दोच्चाराविना ज्ञानप्राप्ती, असंघटित स्थळाबाबत जाण, आकार आणि पॅटर्न, नमुन्यावर हुकूम असण्याबाबत जाण, संगीत, रंगज्ञान, वस्तू आणि माणसाच्या उपस्थितीच्या जाणीवा, कल्पनाशक्ती. उजवा व डाव्या मेंदूचा विकास होण्यासाठी जेव्हा मुले कोणतीही कृती करताना उजवा हात वापरतात तेव्हा डाव्या मेंदूचा विकास होतो व डाव्या हाताचा उपयोग करतात तेव्हा उजव्या मेंदूचा विकास होतो. बाळाच्या मेंदूचा वापर सतत केला पाहिजे, अन्यथा मेंदूची उपयुक्तता शक्ती कमी होऊ शकते. जेव्हा मेंदूला आपण बौद्धिक, शारीरिक चालना देतो तेव्हा त्याच्यात बदल होतात. ज्या पद्धतीने मेंदूचा वापर होतो त्या पद्धतीने मेंदूचा आकारही बदलू शकतो. मेंदूला चालना देण्यासाठी पेशीत नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात. एवढेच नव्हे तर नवीन पेशीही तयार होऊ शकतात. मेंदू एखाद्या स्नायूसारखा असतो. तुम्ही त्याचा वापर करा, त्याच्यात वाढ होईल, विस्तार होईल आणि वापर नाही केला तर हळूहळू त्याची क्षमता संपून जाईल. बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आवश्यक असलेले बौद्धिक खाद्य त्याला दिले नाही तर बाळ चिडचिडे, रडक्या स्वभावाचे, निराश व असमाधानी वृत्तीचे होते. बाळाच्या बुद्धीला योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात ज्ञान मिळत गेले तर बाळ सतत व्यस्त राहते. त्या ज्ञानाचा वापर करण्यासाठी बाळ प्रयत्न करीत राहते. या ज्ञानातूनच बाळाचा आत्मविश्वास वाढतो. बाळाला समाधान मिळत असल्यामुळे बाळ आनंदी आणि प्रसन्न राहते. बाळाच्या मेंदूची क्षमता कायम वाढवत ठेवायची असेल तर आईवडिलांनी कृतिशील राहावे. एवढेच नाही तर स्वतःला नवनव्या व्यापात गुंतवून बाळाला सतत काहीतरी नवीन शिकवावे. बौद्धिक व्यायामाने मेंदूकडील रक्ताचा पुरवठा वाढून मेंदूला नवजीवन प्राप्त होते.